नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पाहायला मिळतंय की अर्जुन आणि सायली जे असतात ते आता सोबत आता अर्जुनलाही कन्फर्म झालेलं असतं की सदा आणि मैनावती तिचे खरे आई वडील नाहीत. सायली आता संपूर्ण सुभेदार कुटुंबालाच हे सत्य सांगत असते. तर इकडे प्रियाचा जीव आता टांगणीला लागलेला असतो. कारण तिला समजलेलं असतं की सायलीला त्यांच्यावर संशय आला. जर का यांना सत्य माहीत पडलं की मैनावती आणि सदाशिव त्यांची खरी मुलगी मी आहे तर माझी वाट लागेल. तर दुसरीकडे सायली आता शेवटचा पर्याय निवडणार असते. म्हणजेच मधुभाऊंना माहिती असते की सायलीचे खरे आईवडील कोण आहेत. त्यामुळे प्रिया आता रात्रीची एकट्यात सदाशिव आणि मैनावतीच्या खोलीत जाऊन त्यांना ऑफर देऊ लागते. प्रिया म्हणते की सायलीने जर मधुभाऊंना विचारलं ना तिचे खरे आई वडील कोण आहे तर तुमचं भांडं फुटेल. कारण मधुभाऊ लगेच सांगतील की तुम्ही सायलीचे आई वडील नाहीयेत. मग या घरातील ऐशो आराम पैसा सगळं विसरा तुम्ही. मैनावती म्हणते की मग आम्ही काय करायला पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते की त्या मधुभाऊंना संपवून टाका, मग तुमचंही सत्य बाहेर येणार नाही. तर मैनावती म्हणते की बाई आम्ही असं काही करणार नाहीये, पैशासाठी कोणाचा जीव घ्यायला लावते का आम्हाला. तर प्रिया पैशाची बॅग घेऊन आलेली असते आणि म्हणते की आज 7 लाख रुपये आहेत. जर का तुम्ही हे काम केले तर मी हे सगळे पैसे तुम्हाला देईल. तर इकडे रूम मध्ये आता अश्विन तन्वीला शोधत असतो आणि तो आता मैनावती आणि सदाशिवच्या रूम पर्यंत पोहोचतो. तर अश्विनला तिथे बघताच प्रिया खूप घाबरते. तिच्या हातातून बॅग खाली पडते आणि सगळे बाहेर पैसे जे आहेत ते खाली पडतात. तर मित्रांनो, आता अश्विन समोर येईल का प्रियाचं सत्य हे पाहणं रंजक आहे.